मंडळी नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे, राणा हिवरात दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि मी आहेत माझ्या घरच्या शेतामध्ये आणि तुरीचा प्लॉट आहे संपूर्ण 12 एकर 111. मंडळी इथून आज रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 आणि आजच्या तारखेमध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर मला ओव्हरऑल महाराष्ट्र, कर्नाटक, MP, आंध्र बऱ्याच शेतकऱ्यांचे रोज फोन येत आहे ह्या 8-10 दिवसामध्ये की साहेब फुलाचं कन्व्हर्शन सल्फामध्ये होऊन राहिलेलं नाही, त्याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. ज्या पद्धतीनं माझं तूर पिकाचं डेव्हलपमेंट चालू आहे, ज्या शेतकऱ्यांना मी बुरशीनाशक आहे, अळीनाशक आहे आणि बायोस्टिम्युलंट आहे सांगितलेले आहे, तर त्याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर आत्ताच्या कंडिशनमध्ये ह्या 10-12 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं मी विलवूड कंपनीचं बॉन्ड म्हणून जे स्टिग्मास्टेरा बेस्ड बायोस्टिम्युलंट आहे तर ते ज्या ज्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे तर तिथे कन्व्हर्शन हे फास्ट झालेलं दिसून येत आहे. आता इथे जर आपण पाहतो म्हटलं तर आता इथे 4-5 दिवस झाले स्प्रे झाला माझा बॉन्डचा आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक होतं प्रायक्झर आणि सोबत होतं इमामॅक्टिन अळीसाठी. आणि आता हे तूर जे लांबत चाललेलं आहे या वर्षीच्या वातावरणामुळे, जास्त झालेल्या पावसामुळे, तर निंबोळी अर्क घेतलेला आहे कोरोमंडलचा, त्याच्यामध्ये अझामॅक्स म्हणून. जे काही आता फवारणी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक घ्या, ज्याच्यामध्ये नेटिव्ह आहे, प्रायक्झर आहे, बेसलाईन आहे, वारिक्स आहे, डायमोक्झा आहे, ॲमिस्टार टॉप आहे. अशापैकी कोणतेही एक बुरशीनाशक घ्या. जे काही अगोदर झाले असेल तर डबल मात्र ते बुरशीनाशक घेऊ नका, याच्यापैकी दुसरं कोणतेही घ्या. त्या बुरशीनाशकासोबत अळीसाठी सध्या काही खूप मोठा अटॅक नाही आहे, त्या तुम्ही इमामॅक्टिन सुद्धा घेऊ शकता. आणि मात्र तुरी ह्या ज्या लेट चाललेल्या आहे, ज्या भारी जमिनीतल्या आहे, ओलिताच्या जमिनीतल्या तुरी आहे, त्याच्यासाठी मात्र कुठंतरी निंबोळी अर्क जर आपण घेतला तर मुलन मुकन हे जास्त प्रमाणामध्ये होणार नाही आणि तूर आपली चांगली राहील. त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला पाणी तूर पिकाला कधी द्याव आणि काय कोणत्या पद्धतीने द्यावं यासाठी फोन येत आहे. तर मला असं वाटते मंडळी सध्या तीव्र थंडीची लाट चालू आहे. अशा तीव्र थंडीमध्ये पिकामध्ये जमिनीमध्ये जर कोरडापणा राहिला तर पिकाचं नुकसान होते. मग आता पाणी देताना तूर हे 40-50% जरी फुलावर असेल तरी पाणी द्या. 60-70% असेल तर दरवर्षी आपण तुरीला पाणी देतो, परंतु शक्य होत असेल तसं मात्र पाणी द्या. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे ज्यांनी अगोदर पाणी दिलेलं आहे त्यांच्या तुरीला हे जे दवाळ पडलेलं आहे अति थंडीमुळे, थंडीची लाट आलेली आहे, त्या लाटेमध्ये जे आपण दवाळ पडलं असं म्हणतो, तर त्या शेतकऱ्यांच्या शेतात ज्यांचे पाणी होतं त्यांना तेवढं नुकसान नाही आहे. आणि जे आता पाणी देऊन राहिले त्यांचे तूर पीक बऱ्यापैकी आहे. परंतु ज्यांनी पाणी दिलं नाही अगोदर आणि आता सुद्धा जमिनी उरलेल्या आहे तर त्यांचं मात्र नुकसान, हे जे पानं आहे असे चिरमटल्यासारखे झालेले आहे आणि पानं असे अशक्त झाल्यासारखे त्यांच्या शेतात दिसत आहे. मंडळी आता जर पाहतो म्हणलं हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे. फक्त आता हे शेवटची 1-2 फवारणी ह्या महत्वाच्या आहे. ज्या की भारी जमिनीमध्ये, तर हे मध्यम प्रकारच्या जाती आहे त्या तर बऱ्यापैकी पिकल्या, पण ज्या भारी जमिनी आहे त्या भारी जमिनीमध्ये काय झालं की जास्त पावसामुळे तुरी ह्या लेट चाललेल्या आहे. पण त्याच्यासाठी मात्र हा जर फवारा आपण घेतला, बुरशीनाशक, मिलबॉन्ड, अळीचं औषध आणि सोबत निंबोळी अर्क, आणि जर शक्य होत असेल तर झिंक किंवा बोरान असं जर घेतलं तर फुलाचं रूपांतर हे सल्फामध्ये लवकर होऊन जातील. तर हे जे तूर आहे मंडळी हे पूर्ण SRT पद्धतीने केलेली आहे. याच्यामध्ये आता पाहू शकता की मागच्या वर्षी जे माझी तूर होती त्या तुरीपेक्षा सवयीने ही तूर उंच वाढलेली आहे, फांद्या सुद्धा भरपूर आहे. का तर त्याला जे काही मागच्या वर्षी आपण SRT केली, शून्य मशागत शेती, तर उन्हाळ्यात वाही केली नाही, तर त्याचे जे मुळं आहे जाडामुळं, त्या जाडामुळ्याचं त्याला खत झालेलं आहे. आणि पाऊस जास्त झाला त्यावेळेस बेड हे कडक असल्यामुळे जमिनीतून पाणी लवकर निघून गेलं, जेवढं मुराचं तेवढं मुरलं. झाडं सुद्धा खूप चांगले बनलेले आहे. एकंदरीत मंडळी SRT म्हणजे शून्य मशागत शेती ही काळाची गरज आहे. आपण सुद्धा येणाऱ्या हंगामामध्ये शून्य मशागत शेतीची ती पद्धत अवलंबून शेतीतील खर्च वाचवा आणि चांगले नियोजन करून कमी खर्चामध्ये पिकाचं चांगलं उत्पादन घ्या, हा संदेश मला इथून द्यायचा आहे. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.